मॅडम, मला तुमचा अनुभव माझ्या सर्व्हिसेसबद्दल, मी वर्षा बोलते आहे आणि माझ्या सर्व्हिसेस मी दिलेल्या तुम्हाला सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्याबद्दलचा तुमचा अनुभव जर मला सांगू शकलात तर. अगदी नक्कीच सांगेन मी. ओके. मी भारती केळकर. मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होते आणि 1997 पासून वर्षा ही माझी इन्शुरन्स आणि इतर इन्व्हेस्टमेंटमधली कन्सल्टंट आहे, ॲडवायझर आहे आणि बऱ्याच गोष्टी, बऱ्याच इन्व्हेस्टमेंट तिने माझ्या मागे लागून लागून चांगल्या केलेल्या आहेत. माझ्या मुलीसाठी सुद्धा तिने छान प्लॅन दिलेले आहेत आणि त्याचा ती अजूनही तिला फायदा होतो आहे. ती पण फार खुश असते. मुख्य म्हणजे वर्षा ही एखाद्या मैत्रिणीसारखी आहे. ती आली की मस्त आमच्या गप्पा होतात सर्व विषयांवर. अगदी राजकारणापासनं ते हिंडणं फिरणं प्रवास याच्यापर्यंत सगळं. आणि शी इज अ व्हेरी गुड लिसनर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आजकाल कुणाचं कुणाला ऐकायला वेळच नसतो. आणि वर्षा अतिशय, तिला कुठली गोष्ट ॲप्रिशिएट ती फारच मनापासून करते. त्याचंही मला फार विशेष वाटतं. आणि अशात आमच्या गप्पा होत राहतात. प्रत्यक्षातला विषय कधी कधी बाजूला पडतो आणि खाणं पिणं गप्पा असं आमचं रंगतं अगदी छानपैकी, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द एज डिफरन्स, इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनी फॅमिली बॅकग्राऊंड, इरेस्पेक्टिव्ह एव्हरीथिंग बियॉन्ड द ऑड्स वी डिस्कस विथ इच अदर व्हेरी नाईसली. आणि फार छान सर्व्हिस, कधी तिला कंटाळा येत नाही. काय आता यांनी फोन केला आहे कशासाठी, छोटीशी गोष्ट आहे वगैरे वगैरे. मी सुद्धा जास्तीत जास्त प्रयत्न करते की ऑनलाईनच काही व्यवहार करता आले तर, पण त्यात काही अडचण आली की मात्र वर्षाशिवाय काही पान हलू शकत नाही. तर असं तिला खूपच अनेक बाबतीत कुतूहल असतं. अनेक हे तिला माझ्याविषयी जे कुतूहल आहे ते फार एका वेगळ्याच गोष्टीमुळे आहे की तुम्ही बघत असाल टी व्हीवरची सिरियल माझ्या नवऱ्याची बायको, त्यातला जो लीड रोल आहे राधिकाचा, तिची मी सासू अनिता दाते, तिची मी खरी सासू. त्यामुळे तिला फारच वर्षाला एक अतिशय उत्सुकता, कुतूहल असतं की माझं आणि तिचं कसं रिलेशन आहे, कसे आम्ही गप्पा मारतो, आम्ही कधी भेटतो काय. तर आता मी वर्षाला त्यासाठी माझे आणि अनिताचे फोटो पाठवलेत, ते तुम्हाला वर्षा दाखवेल. मग तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की कसं आहे. आम्ही नुकत्याच माथेरानला जाऊन आलो. पावसाळ्यामध्ये पाऊस पडत होता आणि आम्ही दोघीच होतो. दोघींनीच खूप मजा केली. भरपूर हिंडलो फिरलो, खाल्लं प्यायलं आणि सगळा शिणवटा मला नसतो, शिणवटा तिला बिचारीला. कारण ती शूटिंगमध्ये रात्रंदिवस व्यस्त असते आणि त्या ह्याच्यातून तिला जो हा 2 दिवसाचा रिलीफ मिळाला हे फार तिला गरजेचं होतं. तर ठीक आहे. येस, थँक्यू. हाऊ टू एंड इट.